हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. माझं नाव सोनाली किशोर लिंबोरे आणि मी आहे पुणे सासवड येथून. तर आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. हाय हाय एव्हरीवन, मी किशोर लिंबोरे, मीही पुणे सासवड येथून आहे. तर नक्कीच सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट निमित्त आपल्या कॉलवरती, आपल्या वर्कआउट कॉलवरती आपण एक एक्स आर्मी मॅन यांचा वर्कआउट घेतला, ज्यांनी देशाची सेवा केली. अशा ग्रेट लीडरचा आपण वर्कआउट घेतला. तर नक्कीच आजचं वर्कआउट एकदम एनर्जेटिक, लयबद्ध, तालबद्ध असं सिस्टमॅटिक पार पडलं आणि आपल्या कॉलवरती एकदम उत्साहाचं वातावरण आणि देशाविषयीचे प्रेम पूर्णपणे आज कॉलने आपल्या दाखवून दिलं की भारत माता की जयच्या घोषणेने आपल्या कॉलची सुरुवात झाली. आणि नक्कीच या कॉलची सुरुवात होत असताना 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी बलिदान दिलं, तर नक्कीच त्या वीरांमधला एक किस्सा, एक त्यांची गोष्ट तुम्हाला आरोग्याविषयी त्यांनी जो काही त्या परिस्थितीमध्ये संदेश दिला होता तो तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही. येस. तर भारत देश स्वतंत्र करण्यापूर्वी खूप साऱ्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. येस. तर स्वातंत्र्य होण्यापूर्वी चा एक प्रसंग आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. तर भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी वीर भगतसिंग, त्याचबरोबर वीर राजगुरू आणि वीर सुखदेव हे तिघजण जेलमध्ये होते. आणि जेलमध्ये असताना त्या जेलचा जो जेलर होता तो जेलमध्ये आला आणि या तिघांना विचारलं, तुम्हाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, सांगा तुमची शेवटची इच्छा काय असणार आहे. तर ती शेवटची इच्छा सांगताना हे तिघेही जण म्हणाले की आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या, हीच आमची शेवटची इच्छा आहे. तो जेलर आहे तो थोडा विचारात पडला, यांना व्यायामाचं साहित्य कशासाठी हवं असेल, आता थोड्या दिवसांनी यांना फाशी होणार आहे आणि फाशी झाल्यानंतर हे मरण पावणार आहेत. आणि व्यायाम आपण कशासाठी करत असतो, तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, आपलं आयुष्य वाढण्यासाठी आपण व्यायाम करत असतो. पण यांना आता फाशीची शिक्षा तर सुनावण्यात आलेली आहे, फाशी तर यांना भेटणार आहे, पण व्यायामाचं साहित्य यांना कशासाठी हवं आहे. तर जास्त विचार न करता जेलर तिथून गेले आणि जेलरने व्यायामाचं साहित्य या तिघांसाठी आणून दिलं. आणि थोड्या दिवसांनी फाशीची जेव्हा त्यांना कालावधी जवळ आला होता तेव्हा जेलरने त्यांना विचारलं की तुम्ही आता फाशीवरती जाणार आहात, तुम्हाला फाशी मिळणार आहे आणि फाशी मिळाल्यानंतर तुम्ही मरण पावणार आहात. पण आपण व्यायाम कशासाठी करत असतो, तर आपण तंदुरुस्त राहण्यासाठी, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी आपण व्यायाम करत असतो. मग तुम्ही हे व्यायामाचे साहित्य कशासाठी मागवलं. तर वीर भगतसिंग यांनी खूप सुंदर असं त्यांना प्रत्युत्तर दिलं की आम्ही ज्या देशामध्ये राहतो, आम्ही आमच्या देशाला भारत माता म्हणत असतो आणि या भारत मातेमध्ये खूप सारे देवी देवतांना पूजन केलं जातं. आणि पूजन करत असताना ताजी आणि टवटवीत असलेली फुलं आम्ही देवदेवतांना अर्पण करत असतो. तर आम्ही या भारत मातेवरती सुद्धा तेवढंच प्रेम करतो जेवढं देवदेवतांवरती करत असतो. आणि आम्हा तिघांना फाशी मिळणार आहे आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी, भारत माता स्वतंत्र होण्यासाठी. परंतु जसं देवदेवतांना ताजी फुलं, टवटवीत फुलं वाहिली जातात, तसंच हा व्यायाम आहे तो आम्हाला आमचं शरीर सुदृढ करण्यासाठी आम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि व्यायामाने आम्ही तंदुरुस्त सुद्धा होणार आहे आणि फ्रेश सुद्धा राहणार आहे, टवटवीत राहणार आहे. ही भारत माता आमची माता आहे. तर ही भारत माता स्वतंत्र करण्यासाठी आम्ही तिघजण 3 फुलं आहोत आणि ही 3 फुलं आम्ही आमच्या भारत मातेसाठी वाहणार आहोत. तर ती फुलं वाहताना टवटवीत असायला पाहिजेत, त्यासाठी आम्ही व्यायाम करतोय. म्हणजे त्या दिवसापासून आपल्याला व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण कुठेतरी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण याच्याकडे दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. पण नक्कीच तुमच्या जीवनातला जर अविभाज्य भाग म्हणून तुम्ही व्यायामाकडे पाहिलं तर नक्कीच 5-10 वर्षांनी का होईना तुमचं आरोग्य वाढणार आहे, तुमचं आयुष्य वाढणार आहे आणि मेडिसिन फ्री आयुष्य जगायला तुम्ही शिकणार आहात. तर भेटूयात मग पुन्हा नवीन व्हिडिओ सकट, नवीन विषयासकट. तोपर्यंत बाय एव्हरीवन. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. थँक्यू.